नेमोपत्र टाकू शकता. इन्फॉस इज द सर्च टूल ऑफ द इंडियन पेटंट ऑफिस. ऑस्ट्रेलियन पेटंट्स आर ऑल्सो व्हेरी पॉप्युलर. ह्या एस्टॅब्लिश्ड काही जगातल्या मी पेटंट सिस्टम्स तुम्हाला सांगतोय. ऑस्पॅट नावाचं सर्च टूल आहे, AUSPAT. ऑस्ट्रेलियन पेटंट जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर तुम्ही ऑस्पॅटला जायचं. ऑस्पॅटला सुद्धा हे सर्च दिलेले आहेत त्यांनी. टायटल टाका, कधी तुम्हाला ऑथर माहित असतील नेम ऑफ ऑथर टाका. ऑस्ट्रेलियन पेटंट ज्याचे आमच्या कॉलेजमध्ये 2 पेटंट्स आहेत. एक मला अँटी कॅन्सर कंपाऊंड्स वरती केमिस्ट्री डिपार्टमेंट 2021चं पेटंट आहे. दॅट इज द फर्स्ट पेटंट इन माय कॉलेज. दॅट इज द फर्स्ट पेटंट इन शिवाजी युनिव्हर्सिटी, 60-year-old युनिव्हर्सिटी हॅव्हिंग इट्स इंडिजिनियस पेटंट. की तिथं काम करून PhDचं पेटंट फाईल केलं आणि मिळवलं पहिल्यांदा. तिथले प्रोफेसर कोरियाला गेले, कोरियाच्या लॅबमध्ये करून कोरियन पेटंट घेतले ते वेगळे, पण इंडियामध्ये तिथं काम करून इंडियन पेटंट मिळवले. माय गाईड अँड मायसेल्फ इज द फर्स्ट इन शिवाजी युनिव्हर्सिटी. ऑस्ट्रेलियन पेटंट तुम्ही ऑस्पॅटनं सर्च करू शकता. राहिलेले कंट्री युरोप सोडला, USA सोडला, इंडिया सोडला आणि ऑस्ट्रेलिया सोडला. राहिलेले जेवढे काही कंट्री आहेत, कोरियन पेटंट, डच पेटंट, याच्यासाठी तुम्ही WIPOच्या वेबसाईटला जाऊ शकता. WIPOच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही टॉपिक एंटर करून सर्च करू शकता. लक्षात येतंय? ही सर्च टूल्स आहेत. दिस इज कॉल्ड पेटंट सर्च अँड पेटंट सर्च टूल्स. की एक्झॅक्ट तुम्हाला पेटंटच देणार ते. ग्रँटेडचे फॉर्म सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात. लक्षात येतंय? जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जे पेटंट्स आहेत, जे ग्रँट झाले, त्याचं पूर्ण ऍप्लिकेशन तुम्हाला बघायला भेटतं. त्या लोकांनी ऍप्लिकेशन कसं लिहिलं होतं. वेबसाईटला जा, तिथं PDF फॉर्म मध्ये त्यांचे सगळे फॉर्मॅट त्या पेटंटचे दिलेले असतात. PDF डाउनलोड करा, फोल्डर करा आणि ते सगळे रीड करा. एखादं जर इन्व्हेन्शन तुमच्या एरियामध्ये येतं, दॅट गिव्स यू अ बेटर आयडिया. तर ते तुम्हाला बेटर आयडिया देईल की कसे ड्राफ्ट करतात, कसे फॉर्म्स भरतात. इन्फॉस वापरा, इंडियन पेटंट वापरा. नेक्स्ट, नाउ सर्चिंग प्रायर आर्ट. प्रायर आर्ट म्हणजे पब्लिश्ड रिझल्ट. तुमच्या अगोदर त्या टॉपिक वरती पब्लिश केलेले कुठले रिझल्ट्स आहेत त्याला आपण प्रायर आर्ट म्हणतो. फ्री ऑनलाईन साइट्स. तर यातल्या फ्री ऑनलाईन साइट्स कुठल्या कुठल्या आहेत? USPTOचं वेब लिंक मी दिलेली आहे इथं. यू कॅन टेक अ फोटोग्राफ ऑफ दिस और आय विल प्रोव्हाइड दिस टू यू. मी हे नंतर तुम्हाला पाठवून देतो. आय विल प्रोव्हाइड ऑल्सो सम मटेरियल. आय एम हॅव्हिंग मेनी सॉफ्ट कॉपीज ऑफ गुड बुक्स ऑन IPR. खूप मोठा फोल्डर आहे. I will hand over to you your IIC and they will make a common shareable link to you and you can access the IPR books from there. USPTOची इथं वेब लिंक दिलेली आहे, ESCAPE-NETची दिली आहे, PCT पेटंट कोऑपरेशन ट्रीटी याच्यामध्ये बरेचसे कंट्री येतात, त्याची लिंक दिलेली आहे. गुगल पेटंटची वेब लिंक आहे. फ्री पेटंट्स ऑनलाईन आहेत तर त्याची वेब लिंक दिलेली आहे. ऑल दिस इज फ्रीली अवेलेबल. हे सगळे पेटंट सर्च तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहेत. There are no charges. काही चार्जेस नाहीत पेटंट सर्च करण्यासाठी. Now, second thing, there are free online websites for non-patent searches. आता पेटंट्स डायरेक्टली तुम्हाला ह्या वेबसाईट्स वरून मिळतात, पण तुमच्या टॉपिकशी रिलेटेड सायंटिफिक लिटरेचर तुम्हाला पाहिजे तर ते तुम्हाला कुठं कुठं मिळतं? गुगलला आपण सर्च करतो सायंटिफिक लिटरेचर. पबमेडला करतो आपण बायोलॉजी किंवा केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड पबमेडला असतं. मेंडेली मध्ये सुद्धा तुम्हाला मिळतं लिटरेचर. तर हे सगळे जे आहेत हे पुन्हा फ्रीली अवेलेबल वेबसाईट्स आहेत, टूल्स आहेत. नॉन पेटेंट सर्च देतात तुम्हाला, की सायंटिफिक सर्च जे पेटेंट नाही, पेपर म्हणून पब्लिश आहेत ते तुम्हाला देतात. ओके. नाउ देयर आर सम पेड डेटाबेसेस फॉर द पेटेंट्स ॲज वेल एज नॉन पेटेंट सर्च. नॉन पेटेंट म्हणजे तुमचं बुक असेल, रिसर्च पेपर असेल. पेटेंट सर्च म्हणजे तुम्हाला पूर्वीचं पेटेंटच देणार ते. लक्षात आहे? सायफाइंडर आहे. सायफाइंडर इज अ पेड सर्व्हिस विच इज अवेलेबल इन युनिव्हर्सिटीज ओनली. युनिव्हर्सिटीज फक्त अफोर्ड करू शकतात सायफाइंडर. ज्या लोकांनी फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा बायोलॉजी विद्यापीठातून PhD केलं असेल त्यांना माहिती आहे, शिवाजी विद्यापीठामध्ये सायफाइंडरचा ऍक्सेस आहे. तुम्हाला लॉग इन पासवर्ड देतात सायफाइंडरचा. तुमच्या लॅबमध्ये बसून तुम्ही सायफाइंडर ऍक्सेस करू शकता, टॉपिक एंटर करू शकता, केमिकल स्ट्रक्चर ड्रॉ करून सर्च करू शकता. व्हरायटी ऑफ सर्चेस देतं सायफाइंडर. हायली पेड सर्व्हिस. इन्स्टिट्यूट ऑफर करतं विद्यापीठ. कॉलेजेस कॅनॉट अफोर्ड सायफाइंडर फीज. थॉमसन इन्व्हेन्शन बाय थॉमसन रुटर पुन्हा पेड आहे. थॉमसन इन्व्हेन्शन. ऑर्बिट बाय क्वेस्टेल. ऑर्बिट नावाची एक सर्व्हिस आहे. STN आणि डेफिओर या सगळ्या पेड सर्व्हिसेस. लक्षात घ्या, या इन्स्टिट्यूट तुमचं लाखो रुपये त्यांना भरतं आणि नंतर तुम्हाला ऍक्सेस मिळतो.
शकतो. हे बाकी आपण सोडून देऊया, ज्या आपल्या हातातल्या आहेत. पेटंट सर्च, नॉन पेटंट सर्च एवढं जरी केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. नेक्स्ट ओके. इनोव्हेटिव्ह नाही लक्षात घ्या. मी तुम्हाला काय सांगतो, पेटंट म्हणजे तुम्ही तुमचा टॉपिक एंटर केला, तुमचं क्वेश्चन काय सांगतो मी. टॉपिक एंटर केला आणि त्याच्यावर 3-4 पेटंट्स आली. ओके, रेफर करा ती पेटंट्स काय आहे. मी सांगितलं की ऑलवेज न्यू आयडिया नसते, इम्प्रूव्हमेंट, टेक्निकल ऍडव्हान्समेंट और इकॉनॉमिकल सिग्निफिकन्स जर प्रूव्ह केला तुम्ही त्यांच्यापेक्षा. लक्षात येते का? बघा, आता माझं एक कंपाऊंड आहे अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटीसाठी आणि माझं 10 मिलीग्रॅमला किंवा 10 मायक्रोग्रॅमला कॅन्सर सेलला किल करतंय, पण 10 मायक्रोग्रॅम्स लागतात. उद्या नवीन कोण पेटंट त्याच टॉपिकवरती आलं, त्यांनी क्लेम केलं की मी 5 मायक्रोग्रॅमला एवढ्या सेल्स किल करतो. हिज इन्व्हेन्शन इज बेटर दॅन मी, माय विल बी ऑटोमॅटिकली रिजेक्टेड. ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपेरिमेंटेशन मध्ये पेटंट मध्ये विचार करावा लागतो. समजा जर माझं कंपाऊंड 10 मायक्रोग्रॅमला किलिंग करते कॅन्सर सेलचं, तर मी 0.1 पासून 10 पर्यंत केलं पाहिजे सगळं एक्सपेरिमेंटेशन. तर मग उद्या कोणतरी 0.1 नाहीतर मग कोणतरी लगेच 9 मायक्रोग्रॅम. आणि होतं लक्षात घ्या, कंपनीज, अकॅडमिक्सचा रिसर्च आणि इंडस्ट्रीचा रिसर्च, ज्यावेळी तुमचं पेटंट पब्लिक डोमेन मध्ये जातं, पब्लिश होतं, इंडस्ट्रीवाले रातोरात रिपीट करतात. लक्षात घ्या, प्रोसिजर रातोरात रिपीट करतात and they come up with the better results and they reject your patent. लक्षात येते, ते तुमचं पेटंट रिजेक्ट करतात. लक्षात घ्या. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही एक्सपेरिमेंटेशन करताय, वास्ट एक्सपेरिमेंटेशन करा. लक्षात घ्या, त्याला असे रेंज ठेवू नका, अदरवाइज इट विल बी रिजेक्टेड इन फ्युचर ऑल्सो. नेक्स्ट ओके, नॉवेल्टी क्रायटेरिया मी सांगितलं की पब्लिश नसलं पाहिजे. Now second step, inventive step is very important. It is called patent killer. Inventive step जी आहे दुसरी, त्याला patent killer म्हणतात. लक्षात घ्या, most of the patents, 90% patents are rejected on the basis of inventive step. You fail to explain to the patent examination officer that my patent is better, technically advanced, or it has higher economical significance than the existing patents. इथं तुम्ही फेल होता. लक्षात घ्या, ज्यावेळी हिअरिंग लागतं त्यावेळी तुम्हाला खूप प्रूफ्स द्यावे लागतात तुमच्या एक्सपेरिमेंटेशनचे, की माझं बेटर कसं आहे. हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये तयार पाहिजे, तुमच्या लॉयरच्या डोक्यामध्ये तयार पाहिजे, की स्ट्रॉंगली तुम्ही कसं पुटअप करणार आहे कोर्टामध्ये. इट इज लाईक कोर्ट, की तुम्ही हे एक्झामिनेशन ऑफिसर म्हणजे ते लॉयर असतात, पेटंट लॉयर असतात आणि ते रिजेक्ट करायला बघतात. ज्यावेळी ते पेटंट सर्च मारतात ना तुमचं ऍप्लिकेशन गेल्यावर, दिस विल सेंड यू लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स. ते तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स पाठवतात आणि ते डॉक्युमेंट्स म्हणजे फक्त इंडियामध्ये नसतात. मी सांगितलं तुम्हाला, वर्ल्ड वाईड पब्लिश झालेले रिसर्च पेपर्स असतात, US, जापान, कुठल्याही देशातल्या जगातल्या, आणि ते तुम्हाला पाठवतात आणि ते सांगतात डॉक्युमेंट D1 resembles your invention in this perspective so and so it should be rejected. Document D2 resembles with your invention so and so it should be rejected. असे जवळजवळ ते बरेच पेपर तुम्हाला पाठवतात की हे तुमच्या इन्व्हेन्शनच्या क्लोज येतात आणि का रिजेक्ट करू नये. त्याला सगळ्याला तुम्हाला आन्सर्स लिहावे लागतात. जस्ट व्हाईल पब्लिशिंग युअर रिसर्च पेपर, व्हेन यू राईट रिस्पॉन्स टू द रिव्ह्युअर्सनं जे आर्ग्युमेंट्स रेज केले त्याला जे तुम्ही लिहिता त्या पद्धतीनं पेटंटला सुद्धा तुम्हाला उत्तरे लिहावी लागतात. ते त्यांना कन्व्हिन्स व्हावं लागतात. ते परत ते हिअरिंगला घेऊन येतात ते क्वेश्चन, तिथं तुम्हाला फाईट आउट करावं लागतं. लक्षात येते, तर तुम्ही मिळवू शकता जर त्यांना कन्व्हिन्स केलं तर पेटंट. दॅट्स वाय आय कॉल्ड पेटंट इज अ हाय डिग्री. बरेच लोक काय बोलताना असं बोलतात, लक्षात घ्या, की पेटंट काय खूप सोपं असतं, याला मिळालं त्याला मिळालं. नाही, लक्षात घ्या, फक्त पेटंट मिळू शकतं, फक्त त्याची ऍप्लिकेबिलिटी काय आहे याच्यावर डिसाईड होतं की ते पेटंट किती महत्वाचं आहे. ऍप्लिकेबिलिटी डिसाइड्स द इम्पॉर्टन्स ऑफ द पेटंट. दुसरी स्टेप किलर स्टेप आहे पेटंटची. 90% more than 90% patents are rejected on the basis of the inventive step, either technical advancement or economical significance or both, either or. दोन्ही ते एक तरी तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे. Now basic summary is whether the inventor has the prior motivation from the existing knowledge to do the invention as claimed. पेटंट ऑफिस काय करतं, पूर्वीचे सगळे पब्लिश्ड पेपर्स काढतात
आणि सांगतं की तुमचं ओरिजिनल आयडियाच नाहीये, तुम्ही काही केलेलंच नाहीये, या पेपरला तुम्ही कॉपी केले, इथून ते सुरुवात करतात, लक्षात घ्या. मग तुम्ही सांगायला लागतं की हे नाही, माझं याच्यापासून ह्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये डिफरंट आहे, मग त्याच्यापेक्षा मग माझं बेटर कसं आहे. केमिस्ट्रीमध्ये, मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये आम्ही काय करतो की समजा सेम रिंगवरती वेगवेगळे सबस्टिट्यूएंट्स आणले आम्ही, मिथाईलच्या ऐवजी इथाईल, प्रोपाईल, ब्युटाईल, तर हा चेंज झाल्यानंतर त्याची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी कशी इम्प्रूव्ह झाली हे प्रूव्ह करावं लागतं. नुसतं मी चेंज केला एक्झिस्टिंग मध्ये तर फक्त चेंजेस ऍक्सेप्ट होत नाहीत, त्याची ऍप्लिकेबिलिटी इम्प्रूव्ह व्हावी लागते. नेक्स्ट हे सायफाइंडरचं आउटलुक दिला होता, या पद्धतीनं सायफाइंडर असतं. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट, ड्राफ्टिंग. काय कंपोनंट्स असतात पेटंट ऍप्लिकेशन मध्ये. पहिलं टायटल ऑफ द इन्व्हेन्शन, तुमचं रिसर्च पेपरचं, रिसर्च प्रोजेक्टचं टायटल असतं तसं शॉर्ट, कॅची, मिनिंगफुल टायटल तुम्हाला द्यावं लागतं तुमच्या पेटंटसाठी. नेक्स्ट डिटेल्स ऑफ द ऍप्लिकंट्स, जे कोण लोक ऍप्लिकंट आहे, यू कॅन बी सोलो ऍप्लिकंट, तुम्ही एकटा पेटंट फाईल करू शकता. यू कॅन हॅव अ ग्रुप ऑफ रिसर्चर्स, 7-8 जणांमध्ये सुद्धा मिळून पेटंट तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, ग्रुपमध्ये करू शकता, एकटेही करू शकता. तुमचं नाव द्यावे लागतं, इंडिया, तुमची नॅशनॅलिटी द्यावी लागते, तुमची होम आणि ऑफिस ऍड्रेसेस द्यावे लागतात. तुम्ही इंडियन पेटंट ऑफिसच्या वेबसाईटला जा, तिथं हे सगळे दिलेले आहेत प्रोफॉर्मा, त्याच्यामध्ये तुमचं नेम, नॅशनॅलिटी, ऍड्रेस मेन्शन करावं लागतं. प्रिॲम्बल टू द डिस्क्रिप्शन, प्रिॲम्बल लिहावी लागतं, प्रस्तावना लिहावी लागते की माझं इन्व्हेन्शन काय, माझा अँटी कॅन्सर ड्रग आहे, तर कॅन्सरशी रिलेटेड काय नीड आहे हे रिसर्च करण्याची, हे इन्व्हेन्शन करण्याची, हे मला लिहावं लागतं. टेक्निकल फील्ड ऑफ द इन्व्हेन्शन, टेक्निकल फील्ड काय तुमचं हे तुम्हाला लिहावं लागतं. काय करा, इंडियन पेटंट ऑफिसच्या वेबसाईटला जा, ग्रँटेड पेटंट घ्या, त्याचे सगळे प्रोफॉर्मा डाउनलोड करा आणि लोकांनी कसे लिहिले टेक्निकल फील्ड वगैरे तुम्हाला लक्षात येईल. बॅकग्राऊंड ऑफ द इन्व्हेन्शन, बॅकग्राऊंड ऑफ द इन्व्हेन्शन, याच्यामध्ये पुन्हा बॅकग्राऊंड तुम्ही लिहू शकता. लक्षात आहे, आता जसं तुम्ही रिसर्च पेपर लिहिता सेम पेटंट ड्राफ्टिंगचं आहे, फक्त याच्यामध्ये जो वेगळा पार्ट असतो मी सांगतो, जे 9 पोर्शन्स मी दाखवले त्याच्यामध्ये एक्झॅक्टली सिमिलर टू रिसर्च पेपर रायटिंग और रिसर्च प्रोजेक्ट रायटिंग. व्हॉट इज द न्यू थिंग? या 9 गोष्टींमध्ये कुठली गोष्ट आहे जी नवीन आहे, जी तुमच्या रिसर्च पेपरमध्ये, रिसर्च प्रोजेक्टमध्ये नसती आणि जी पेटंटमध्ये अतिशय महत्त्वाची आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज क्लेम? क्लेम तुम्हाला कुठंच ठेवता येत नाही, लक्षात घ्या. रिसर्च प्रोजेक्टमध्ये, रिसर्च पेपरमध्ये तुम्ही काही क्लेम करत नाही. पेटंट ऍप्लिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतो क्लेम. अँड इफ यू आर द न्यू पेटंट ड्राफ्टर, जर तुम्ही पहिल्यांदा पेटंट ड्राफ्ट करताय, हिअर यू नीड द हेल्प ऑफ पेटंट लॉयर. पेटंट लॉयरची मदत लागते तुम्हाला. लक्षात घ्या, काय क्लेम ठेवायचे याचा पूर्ण अभ्यास करावा लागतो की काय क्लेम करणार आहे तुम्ही. प्रॉडक्ट क्लेम करणार आहे, प्रोसेस क्लेम करणार आहे, त्यातल्या किती गोष्टी क्लेम करणार आहे, आणि जेवढे क्लेम वाढवत जाणार तेवढ्या गव्हर्नमेंटच्या फीज वाढत जातात. लक्षात घ्या, कारण तुम्हाला कायद्याने अधिकारच द्यायचे पुढच्या 20 वर्षासाठी. फीज फार नसते, एका क्लेमसाठी 320 रुपये घेतात ते, पण ती 20 वर्षासाठी असते. पुढं 20 वर्षासाठी लॉंग टर्मसाठी तुम्हाला पे करावी लागते. एका क्लेमसाठी 320 रुपये. इन माय पेटंट ऍप्लिकेशन आय हॅव पुट सम 8 क्लेम्स. 8 क्लेम्स मी ठेवलेले आहेत. माझं जे पेटंट आहे ग्रँटेड ते प्रॉडक्ट प्लस प्रोसेस आहे, की मी 10 ड्रग त्यामध्ये पेटंट केलेले आहेत. त्या 10 ड्रग माझ्या प्रायर परमिशन नोकरी बनवायचे नाहीत, अँटी कॅन्सर कंपाऊंड्स आहेत. मग मी जी मेथड वापरली त्याने बनवायच्या नाहीये, दुसऱ्या कोणत्याही मेथडने ते बनवू शकतात. ठीक आहे. प्रॉडक्ट आणि प्रोसेस पेटंट्स आर आयदर प्रॉडक्ट पेटंट्स और प्रोसेस पेटंट और बोथ प्रॉडक्ट अँड प्रोसेस पेटंट, असे 3 प्रकारचे पेटंट्स आहेत. समरी लिहावी लागते, जसं तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट लिहिता तसं ॲब्स्ट्रॅक्ट समरी लिहावी लागते. ब्रीफ डिस्कशन ऑफ द ड्रॉइंग्स, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे एक्सपेरिमेंटेशन आहे त्याच्या सपोर्टमध्ये सगळे एव्हिडन्सेस, सगळे पुरावे, सगळे फिगर्स, सगळे टेबल्स तुम्हाला द्यावे लागतात. मग अशी डायग्रामचं फिगर्सचं मी सांगितलं की ज्यावेळी तुम्ही डिझाईनची डायग्राम बनवता, फिगर बनवता, तिथं कुठेही तुम्हाला लेबलिंग करायची गरज नाही. पण ज्यावेळी पेटंट्सची डायग्राम तुम्ही बनवताय, फिगर बनवताय, सगळे लेबल्स तुम्हाला न्यूमॅरिकल लेबल्स द्यावे लागतात. 15 असतील, 20 असतील, न्यूमॅरिकल लेबलिंग तुम्हाला करावं लागतं. सगळे पुरावे द्या. मॅक्सिमम जेवढे पुरावे देतात ते पेटंट ऍप्लिकेशन मध्ये द्या, नाहीतर त्या ग्राउंडवरती ते रिजेक्ट करू शकतात. जेवढं तुम्ही मॅक्सिमम एव्हिडन्सेस देणार, मॅक्सिमम ड्रॉइंग्स, टेबल्स, फिगर्स देणार, रीडिंग्स देणार, यू टेक युअर पेटंट टुवर्ड्स ग्रँट पोझिशन. ग्रँट होण्याकडे तुमची वाटचाल जास्त होती. लक्षात घ्या, जेवढा सपोर्टिंग डेटा तुम्ही देणार. रिसेंटली आय एम पब्लिशिंग रिसर्च पेपर ऑफ माय
PhD student in a journal which is in Scopus and Science Director with impact factor 5.5. That paper is 150 pages paper. 150 पानाचा पेपर आहे, लक्षात घ्या. त्यातला पेपर हा 50 पेजेसचा आहे आणि सपोर्टिंग डेटा 100 पेजेसचा आहे. फिगर्स, टेबल्स, रीडिंग्स हे सगळं रॉ सुद्धा मागितलं, लक्षात घ्या त्यांनी. Nowadays people what they are doing in field of medicinal chemistry or pharmaceutical chemistry, they are not carrying out experiments. Just they are manipulating the readings and going to good journals. So what journals are doing, what editors and referees are doing, they are asking for the raw readings. रॉ रिडिंग सुद्धा मागून घेत आहेत, लक्षात घ्या, एक्सपेरिमेंटचे. आणि मग तुमच्या फाईल्स 150, 200 पानाच्या फाईल्स होत आहेत. ओके, तर सगळे तुमचे रिडिंग्स वगैरे सगळे त्यांना प्रोव्हाइड करून टाका. डिटेल डिस्क्रिप्शन, व्हेरी इम्पॉर्टंट क्लेम. नवीन असाल तर पेटेंट लॉयरची हेल्प घ्या. एव्हरी इन्स्टिट्यूट शुड हॅव सम कोलॅबरेशन्स विथ द IPR फर्म्स. IPR फर्म बरोबर कोलॅबरेशन असलं पाहिजे. काही लोक पाहिजे तुम्हाला जे लॉच्या अँगलला तुम्हाला गाईड करू शकतील. नवीन माणसासाठी डिफिकल्ट आहे क्लेम लिहिणं, आणि जर तुम्ही स्टडी केलं तर तुम्ही लिहू शकता क्लेम सुद्धा. नेक्स्ट स्टेप 2, ड्राफ्टिंगची कंटिन्यू करतो मी. फील्ड ऑफ द इन्व्हेन्शन आणि प्रिन्सिपल यूज ऑफ द इन्व्हेन्शन लिहितो आपण. प्रॉब्लेम्स ऍड्रेस टू द प्रायर आर्ट. मी एखाद्या टॉपिक वरती पेटेंट करणार आहे, तर त्या टॉपिकशी रिलेटेड काय गोष्टी पेटेंट झाल्या आणि त्यांचे ड्रॉबॅक्स काय हे मी स्टडी केले पाहिजे. त्यांचे ड्रॉबॅक्स स्टडी केले तर मग मी माझं कसं टेक्निकली ऍडव्हान्स आहे हे सांगू शकतो. म्हणून त्यांचे ड्रॉबॅक्स स्टडी केले पाहिजे. मग त्यासाठी मी इतरांचे पेटेंट्स बघेन, सायंटिफिक लिटरेचर बघेन, मगाशी मी जे टूल्स दाखवले त्याप्रमाणे. ट्रॅडिशनल नॉलेज, कॉमन जनरल नॉलेज हे सगळे मी चेक करेन. तिसरी गोष्ट आहे, इज क्लेम्ड इन्व्हेन्शन प्रिव्हियसली बीइंग पब्लिश्ड इन अ जर्नल, बुक, न्यूजपेपर, मॅगझिन, डिस्क्लोजर बिफोर फाइलिंग द सेम ॲट द पेटेंट ऑफिस. स्वतः आपण एकदा पेटेंट सर्च केला, बसून आपण अनालिसिस करायचं माझं पेटेंट होऊ शकतं की नाही. जर कुठल्याही जर्नलमध्ये, बुकमध्ये, मॅगझिनमध्ये कुठेही पब्लिश असेल, पेटेंट होणार नाही. आपण बसून पहिल्यांदा अनालिसिस करायचे पेटेंट लॉयरकडे जाण्या अगोदर किंवा फाईल करण्याच्या अगोदर. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी सांगितलं हे पण. व्हॉट डज युअर इन्व्हेन्शन सॉल्व द सेड प्रॉब्लेम. पहिल्या एक्झिस्टिंग इन्व्हेन्शनचे जे प्रॉब्लेम आहे ते तुमच्या इन्व्हेन्शन सॉल्व्ह होतात का, बेटर सॉल्व्ह होतात का, हे तुम्ही बघायला पाहिजे अनालिसिस करताना. प्लीज मेन्शन द पर्स्पेक्टिव्ह ऑफ टायटल ऑफ युअर इन्व्हेन्शन. ब्रीफ बट कॉम्प्रिहेन्सिव्ह, टेक्निकली ॲक्युरेट अँड डिस्क्रिप्टिव्ह. टायटल देताना कॉम्प्रिहेन्सिव्ह पाहिजे, शॉर्ट पाहिजे टायटल, टेक्निकली ॲक्युरेट टायटल पाहिजे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळा टायटल मध्येच पेटंट ऑफिस रिजेक्ट करतं. पाठीमागं आमच्याकडं एक प्रोफेसर होते आणि त्यांना असं म्हणायचं होतं, इकॉनॉमिक्सचे होते, आणि त्यांना म्हणायचं होतं की शेतकऱ्यांची आत्महत्या शेतीच्या प्रश्नांमुळे होत नाही, त्याला वेगळी कारणे. आणि त्यांनी प्रोजेक्ट लिहिला, त्यालाच टायटल दिलं, द सुसाइड्स ऑफ फार्मर्स आर नॉट ड्यू टू ऍग्रिकल्चर. कशी फंडिंग एजन्सी फंड देणार, तुम्हाला जे कन्क्लुजन मध्ये मांडायचंय तेच तुम्ही टायटल मध्ये टाकलं, म्हणजे ऑलरेडी सगळं झालंय म्हणून तुम्ही सांगताय. लक्षात घ्या, टायटल फार केअरफुली सिलेक्ट करायचंय पेटेंटचं. देन व्हॉट इज नॉव्हेल इन युअर इन्व्हेन्शन, तुम्हाला माहित असलं पाहिजे. माझ्या इन्व्हेन्शन मध्ये नॉव्हेल्टी कुठे आहे, न्यूनेस कुठे आहे. ऑल्सो स्पेसिफाय द एसेन्शियल फीचर ऑफ युअर इन्व्हेन्शन. त्याचे एसेन्शियल फीचर्स काय आहेत, कुठल्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये नवीन आहे. आता मी ज्यावेळी पेटेंट केलं प्लॅटिनम कंपाऊंड्स वरती, त्यावेळी ऑलरेडी प्लॅटिनम ड्रग्स ह्या वर्षानुवर्ष वापरले गेले. प्लॅटिनम कॅन्सर किमोथेरपी हा एरिया सेपरेट. सिसप्लॅटिन नावाचं ड्रग आहे. माझे ऑनरेबल झपके सर आहेत, त्यांच्या आई शोभनतारा झपके यांना थ्रोटचा कॅन्सर होता आणि सोलापूर जिल्ह्यातले ओल्ड HIV अँड कॅन्सर ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर गिरीश कुमटेकर, ज्यांचं कॅन्सर हॉस्पिटल आहे सोलापूरला, ते त्यांना सिसप्लॅटिन ऍडमिनिस्टर करायचे. डायक्लोरो प्लॅटिनम 2 असं ते ड्रग आहे, टेट्राक्लोरोप्लॅटिनम 2 सिसप्लॅटिन. त्याच्यानंतर आता सेकंड जनरेशन प्लॅटिनम ड्रग्ज आहे, कार्बोप्लॅटिन, ऑक्झॅलोप्लॅटिन, याच्यापेक्षा सुपेरियर रिझल्ट्स आहेत. त्यामुळे माझं पेटेंट झालं. लक्षात घ्या, बऱ्याच वेळा तुम्ही पेपरला वाचत असाल की कार्बोप्लॅटिन औषध स्तनाच्या कर्करोगाच्या पेशंटसाठी नवसंजीवनी ठरत आहे. कार्बोप्लॅटिन, ऑक्झॅलोप्लॅटिन जे वापरणारे ड्रग्ज आहेत त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स्ड मॉलिक्यूल आम्ही लॅबमध्ये तयार केले, टाटा कॅन्सर हॉस्पिटलला स्क्रीन केले, त्याचे रिझल्ट्स प्रूव्ह केले आणि नंतर पेटेंट मिळालं. लक्षात घ्या, एक्झिस्टिंगचे ड्रॉबॅक स्टडी करा,
तुमचं इन्व्हेन्शन कसं त्याच्यापेक्षा सुपेरियर हे प्रूव्ह करा अँड यू विल गेट द पेटंट. व्हॉट इज द सरप्राइजिंग फीचर इफेक्ट ऑफ युअर इन्व्हेन्शन हे सांगितलं. प्लीज मेन्शन द यूज ऍप्लिकेशन ऑफ युअर इन्व्हेन्शन. ऍप्लिकेशन पार्ट वरती जास्त फोकस द्या तुमचा, की ऍप्लिकेशन वाईज माझं कसं सुपेरियर आहे, कसं बेटर आहे एक्झिस्टिंग पेक्षा. हे जर तुम्ही करू शकलं तर तुम्हाला पेटंट ग्रँट होईल. ऑदर डिटेल्स इन्क्लुडिंग एक्सपेरिमेंटल डेटा इन ऑर्डर टू डिस्टिंक्ट युअर इन्व्हेन्शन विथ द एक्झिस्टिंग नॉलेज. सगळे पॉइंट्स एक सांगतात की एक्झिस्टिंग जे पेटंट्स आहेत, एक्झिस्टिंग वर्क आहे, त्याच्यापेक्षा ऍप्लिकेशन वाईज जर तुमचं सुपेरियर असेल आणि मियर चेंजेस नाही आहेत तर तुम्हाला पेटंट ग्रँट होऊ शकतं. नेक्स्ट, दोन प्रकार आहेत ऍप्लिकेशन करताना. एक प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन, स्पेसिफिकेशन म्हणजे ऍप्लिकेशन प्रोव्हिजनल, आणि दुसरं आहे कंप्लीट स्पेसिफिकेशन. PS अँड CS, प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन अँड कंप्लीट स्पेसिफिकेशन. प्रोव्हिजनल म्हणजे काय लक्षात घ्या. समटाइम्स आय गेट सम आयडिया इन माय सब्जेक्ट. मला काहीतरी सुचतं माझ्या याच्यावरती काम करूया विषयामध्ये, पण जोपर्यंत मी काम पूर्ण करतोय तोपर्यंत कोणीतरी काम करून पब्लिश करून मोकळा झालेला असतो. बिफोर कॅरिंग आउट ऍक्च्युअल वर्क आय कॅन इव्हन पेटेंट माय आयडिया. आयडिया सुद्धा मी पेटेंट करू शकतो. दॅट इज कॉल्ड PS, प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन. प्रोव्हिजनल आयडिया फक्त पेटेंट. आता मी काही काम केलेलं नाहीये पण माझ्याकडे एक आयडिया तयार आहे ज्याच्यावरती पेटेंट होऊ शकतं. मग मी काय करणार, मी बसणार पेपरवरती ती आयडिया लिहून काढणार, त्याला कन्सेप्च्युलाइज करणार, प्रॉपर मांडणार की कसं कसं मी पेटेंट याच्यावरती एक्सपेरिमेंट करणार आहे. फ्लोशीट्स, ब्लॉक डायग्राम तयार करणार. प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशनचे पार्ट काय असतात बघा. त्याला टायटल द्यायचं असतं पहिल्यांदा, त्याची बॅकग्राऊंड घ्यायची असते तुमच्या रिसर्च टॉपिकची, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे असतात तुमच्या रिसर्चचे, डिस्क्रिप्शन लिहायचं असतं तुम्ही काय काय करणार आहे वगैरे. एक्झाम्पल्स अवेलेबल असतील तर एक्झाम्पल्स द्या, नसेल ड्रॉइंग्स जर तुमच्याकडे काही तयार असतील तर तुम्ही द्या. ते सुद्धा नाही दिले तर चालतं, फक्त टायटल आणि ॲब्स्ट्रॅक्ट जरी दिला प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन तुमचं होऊन जातं. तिथून पुढे तुम्हाला 1 वर्ष मिळतं काम करण्यासाठी. तुमची आयडिया प्रोटेक्ट झाली. लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रायोरिटी डेट महत्वाची आहे, की आज मी एक आयडिया घेऊन मी आज 27 जानेवारी 2025 ला मी माझी आयडिया रजिस्टर केली पेटंट ऑफिसला, आणि नंतर 1 फेब्रुवारीला आयडिया घेऊन कोणतरी रजिस्टर. प्रायोरिटी डेट माझी अगोदरची आहे. लक्षात घ्या, त्यामुळे पेटंट माझं होणार पुढे जाऊन. लक्षात येत आहे, आयडिया पेटेंट झाली कोणी त्याच्यावरती काम करू शकत नाही. दॅट इज अ प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन. नंतर 1 वर्ष तुम्हाला मिळतं कंप्लीट स्पेसिफिकेशन दाखल करण्यासाठी. नाही केलं 1 वर्षाने, तुमचा टेन्युअर संपला, 1 वर्षात माझं काम होऊ शकलं नाही, युअर आयडिया इज अबॅन्डॉन्ड. तुमची आयडिया रिजेक्ट झाली. लक्षात घ्या, प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन निघून गेलं, त्याच्यावरचे राईट्स निघून गेले. 1 वर्ष तुम्हाला मिळतं. 1 वर्षानंतर तुम्ही पुन्हा ऍप्लिकेशन ड्राफ्ट करायचे, त्यामध्ये टायटल द्यायचे, बॅकग्राऊंड द्यायची, समरी लिहायची. आता काही ऍडिशनल कॉम्पोनेंट्स आहेत, डिटेल डिस्क्रिप्शन द्यायचे, एक्झाम्पल्स असतील एक्झाम्पल्स द्यायचे तुमच्या टाईपच्या कामाची, क्लेम्स ठेवायचे तिथं महत्वाचा. प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन मध्ये कुठेही तुम्ही काही क्लेम करू शकत नाही, फक्त आयडिया पेटेंट होते तुमची. इथं तुम्हाला क्लेम्स द्यावे लागतात की कशावरती तुम्ही क्लेम्स ठेवणार आहे, कशावरती अधिकार सांगणार आहे. ॲब्स्ट्रॅक्ट तुम्हाला द्यावा लागतो, आणि कंप्लीट स्पेसिफिकेशन मध्ये तुम्ही मॅक्सिमम ड्रॉइंग्स द्या. मॅक्सिमम ड्रॉइंग्स द्या तर तुमचं ग्रँट होतं. नेक्स्ट, पेटंट फायलिंग 2 प्रकारे तुम्ही करू शकता. एक मॅन्युअली करू शकता, की सगळे जे फॉर्म्स आहेत ते मी हार्ड कॉपी मध्ये घेऊन त्याच्यावरती सगळ्या सह्या घेऊन अँटॉकिनचं जे मुंबईचं ऑफिस आहे बौद्धिक संपदा भवन, तिथं जाऊन ते सबमिट करू शकतो. तिथं 1650 रुपये फी भरायची. मॅन्युअली माझं फायलिंग झालं. मला ऑफिसला मुंबईला नाही जायचं, घर बसल्या माझं पेटेंट करायचंय. मी फक्त माझी डिजिटल सिग्नेचर बनवणार आणि घरी बसल्या बसल्या त्यांच्या वेबसाईटला जाऊन ऑनलाईन घरी बसून ई फायलिंग करणार. 2 पद्धतीनं, मॅन्युअल आणि ई फायलिंग. नेक्स्ट, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन सांगितलं. ही वेबसाईट आहे इंडियन पेटंट ऑफिस. हा त्याचा आउटलुक आहे. या पद्धतीनं www.ipindia.nic.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला गेलं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळते, सगळे ग्रँटेड पेटंट मिळतात. प्रोसेस मध्ये असणारे पेटंट सुद्धा तुम्ही वाचू शकता. लक्षात घ्या, सगळं तिथं आहे. नेक्स्ट, 4 ऑफिसेस आहेत. मुंबई, चेन्नई, न्यू दिल्ली, कोलकाता. देशामध्ये 4 ऑफिसेस आहेत. टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन वरून केलेली आहे. मुंबईचे जे ऑफिस आहेत, स्टेट्स ऑफ गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, युनायटेड टेरिटरीज ऑफ दमन, दीव, दादरा, नागर हवेली, ह्या एरियातनं जर पेटेंट करायचं असेल किंवा डिझाईन करायचं असेल, दे विल गो टू मुंबई ऑफिस. इफ द
from the states of the Andhra Pradesh, Karnataka, Kerala, Tamil Nadu, Union Territories of Pondicherry, Lakshadweep and Telangana, they will go to Chennai office. The states of Haryana, Himachal Pradesh, Jammu Kashmir, Punjab, Rajasthan, Uttar Pradesh, Uttarakhand, National Capital Territory of Delhi, Union Territory of Chandigarh, Delhi, they will go to New Delhi office, and the rest of India, हा सगळा भाग सोडून जो भारत राहिला, they will go to the कोलकाता ऑफिस. आपल्याकडून जर पेटेंट करायचं we should go to the मुंबई ऑफिस, गुजरात, महाराष्ट्र. नेक्स्ट, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, बरेच लोक पैसे भरतात, त्यांना 20 वर्ष पैसे भरतात, त्यामुळे अशा मोठ्या बिल्डिंग्स आहेत. मुंबईचं ऑफिस बौद्धिक संपदा भवन, दिल्लीचं पेटेंट ऑफिस, डिझाईन ऑफिस, चेन्नईचं ऑफिस, कोलकाता ऑफिस. नेक्स्ट, RGNIPM ची बिल्डिंग आहे नागपूरची, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट. जर तुम्हाला ME PhD, MSc PhD नंतर सुद्धा पेटंट एक्झामिनेशन ऑफिसर म्हणून जॉब करायचा आहे, पेटंट लॉयर व्हायचंय, पेटंटशी रिलेटेड कोर्सेस करायचे, ट्रेनिंग करायचंय, एज्युकेशन घ्यायचंय, रिसर्च करायचंय, you should go to the website of the RGNIPM which is located in Nagpur, Maharashtra. Next, very important points before filing the patent. Patent च्या बाबतीत लक्षात घ्या, first rule, first protect, then publish. मगाशी सरांनी मला विचारलं की he is having one publication in PhD, can he file patent of his that paper? First protect, first file patent. After 6 months you can publish paper on that. Actually, don't rush up for the publication of paper. Paper publish केला, डॉक्युमेंट म्हणून ते पब्लिक डोमेनला गेलं, नॉवेल्टी लॉस पहिलाच क्रायटेरिया गेला, लक्षात घ्या. त्यामुळं लक्षात ठेवा, जे लोक PhD करतात आणि ज्यांचं पेटेंट होऊ शकतं, दे शुड हॅव सम पेशन्स. फर्स्ट प्रोटेक्ट, फाईल द ऍप्लिकेशन, पेटेंट ऍप्लिकेशन, वेट फॉर द 6 months. वन युअर एका महिन्यामध्ये पब्लिश होतं, लक्षात घ्या, गॅझेट म्हणून. Once it is published, then after 6 months you can have publish paper on that the same topic वरती तुम्ही paper publish करू शकता. Do not publish, do use your invention before filing patent application. Patent application पहिल्यांदा फाईल करा. Don't wait until invention is fully developed for commercial working before applying for patent. काही लोकांना काय वाटतं, मी टॉपिक वरती काम करतोय ना, मी पूर्ण त्या टॉपिक मध्ये 3-4 वर्ष काम करतो मग पेटेंट करतो, असं नाही. लक्षात घ्या, तुम्ही 4 वर्ष काम करेपर्यंत त्याच्यावरती काम करून, माझं PhDचा एक एक्सपिरियन्स सांगतो की मी 2014ला PhDचं काम चालू केलं, अँड माय गाईड वॉज व्हेरी हार्ड वर्किंग, व्हेरी ॲम्बिशियस. ही इज द स्टुडंट ऑफ सातारा सैनिक स्कूल, ओल्ड सातारा सैनिक स्कूल, अँड ही इज डॅम हार्ड वर्किंग. त्यांनी मला PhDला घेताना विचारलं किती तास काम करणार. म्हटलं सर 14 तास करेल. नाही म्हटले, माझ्याकडे PhDचं नाही होणार. म्हटलं सर 15 तास करतो, 16 तास करतो. घ्या सर म्हटलं PhDला. नाही म्हटले, माझ्याकडं आत्ताचे जे विद्यार्थी 18 तास काम करतात. म्हटले काय, आणि त्याच्यापेक्षा एखादा तास तू जास्त करणार असेल तर मी तुझा विचार करेन, अदरवाईज मी काही घेणार नाही. म्हटलं सर आता तर मी सांगू शकत नाही, जॉबमध्ये आहे, विकेंडला प्रत्येक येईन, शनिवार रविवारी येईन कोल्हापूरला, इथे येऊन काम करेन, आणि दिवाळी वेकेशन, समर वेकेशनमध्ये येऊन मी काम करेन. 20 तास काम करणार असेल तर घेणार म्हटले PhDला. म्हणजे सर म्हटलं तुम्ही 20 तास म्हणता, मी 21 तास काम करतो, मला PhDला घ्या. फायनली ही कन्सिडर्ड मी ॲज अ PhD स्टुडंट, मला टॉपिक दिला, लक्षात घ्या. आणि ज्यावेळी पिक पॉईंट होता माझा FIPचा, म्हणजे फॅकल्टी डेव्हलपमेंट लीवचा, मी रात्री 2ला लॅब बंद करायचो आणि सकाळी 7ला पुन्हा लॅब ओपन करायचो, लक्षात घ्या. तर ह्या पद्धतीने रिसर्च पेपर्स केले. दॅट्स वाय आय हॅव 26 पेपर्स इन स्कोपस. 26 पेपर्स स्कोपसमध्ये आहेत विथ बिग इम्पॅक्ट फॅक्टर, अँड माय टार्गेट इज टू go up to 50 papers even at the college level. कॉलेज लेवलला सांगोले धरून सुद्धा 50 पेपर्स पर्यंत जाण्याचं टार्गेट आहे. पूर्ण कमर्शियलाइज होईपर्यंत, फुल्ली डेव्हलप होईपर्यंत वेट करू नका. मध्ये पेटेंट फाईल करा, लक्षात घ्या, पेटेंट फाईल करा. ते हिअरिंगला येताना तुम्हाला दाखवावं लागतात रिझल्ट फायनल. तोपर्यंत तुम्हाला सगळे रिझल्ट दाखवावे लागत नाही, तोपर्यंत ते फुल्ली डेव्हलप होतं. तुम्हाला 1.5-2 वर्ष मिळतं मध्ये. तुम्ही जर वेट करत बसलं तर, हा माझं एक्सपिरियन्स एक सांगत होतो की मी स्मॉल मॉलिक्युलर वेट कंपाऊंड्स वरती काम करतो होतो ब्रेस्ट कॅन्सरच्या अगेन्स्ट, आणि मी ऍक्सिडेंटली आय गॉट न्यू रिॲक्शन इन द लॅब. नवीन एक रिॲक्शन मला सापडली. परहॅप्स मी माझं किंवा माझ्या गाईडचं नाव त्या रिॲक्शनला देऊ शकत होतो. दॅट विल बी बन्सोडेज रिॲक्शन और राशनकर्स रिॲक्शन. दॅट इज द हायेस्ट. लक्षात घ्या की
तुमच्या नावाने एखादी इक्वेशन किंवा एखादी रिॲक्शन सायन्समध्ये असतं फॉर एव्हर, तुमचा लॉ असणं स्वतःचा, इथपर्यंत होऊ शकलं असतं. बट आय वॉज working as a college teacher, assistant professor. I was going to my university on Saturday and Sunday. Guide was busy in Saturday, Sunday. He was going outside for guest lectures. Then NetSet, All India guide करायला जायचे ते. He has delivered lecture on net and set examination in every college of every state in India in last 25 years. त्यांची माझी भेट व्हायची नाही. फायनली माझे रिझल्ट एवढे वंडरफुल होते, त्यांनी मला एक दिवस सांगितलं की तू असं कर, टाटा कॅन्सर हॉस्पिटलला जा आणि तुझे 14 मॉलिक्युल्स पाठवलेले आहेत, तर त्यांचे काय रिझल्ट आलेत बघून ये. मग मी काय केलं,